राजस्थान राज्यामध्ये प्रतापगड जिल्हा आहे. या प्रतापगड जिल्ह्यामध्ये रामू नावाचा मजूर राहत होता. रामू त्याच्या गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका पुठ्ठा बनवणाऱ्या कारखान्यामध्ये मजुरीचे काम करत होता. रामू मेहनत करून चांगले पैसे कमवत होता. पण रामूमध्ये एक मोठी कमतरता होती. ती म्हणजे तो रोज संध्याकाळी दारू पिऊन घरी येत असायचा. कारण त्याला दारूचे खूप मोठे व्यसन होते. तो दारूच्या आहारी गेलेला होता. रामूच्या कुटुंबात त्याच्या 3 मुली होत्या, ज्यात मोठ्या मुलीचे नाव सोनाली होते आणि धाकट्या मुलीचे नावे राणी आणि पूजा होते. सोनालीने 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते आणि जशी सोनाली 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाली त्यानंतर तिने शाळेत जाणे बंद केले. सोनाली आपल्या मनात विचार करू लागते की तिचे वडील रात्रंदिवस मेहनत करतात, पण आपणही त्यांच्यासोबत काम का करू नये. आणि अशा प्रकारे सोनाली आपल्या वडिलांसोबत मजुरीचे काम करू लागते. तर दुसरीकडे सोनालीच्या धाकट्या बहिणी राणी आणि पूजा शाळेमध्ये शिक्षणासाठी जात होत्या. पण काही दिवस उलटल्यानंतर या पुठ्ठा कारखान्याचा मालक विक्रमने रामूचे वागणे आणि सवय पाहून त्याला कामावरून काढून टाकले. त्यामुळे रामूची नोकरी जाते आणि त्यासोबत सोनालीचे देखील काम बंद होते. अशा प्रकारे आता रामू आणि सोनाली दोघेही घरी रिकामे बसून राहतात. रामू आपली मुलगी सोनालीला म्हणू लागतो, बेटा, आपला आता रोजगार पूर्णपणे बंद झालाय. आपल्या घरात आधीपासूनच गरिबी आहे, आता घर कसे चालणार. तेव्हा सोनाली आपल्या वडिलांना म्हणते, काही ना काही मार्ग नक्की निघेल. त्याचवेळी रामूच्या मनात एक विचार येतो. तो विचार करू लागतो की गावात एक जमीनदार आहे, त्याचं नाव गणपत आहे. त्याच्याकडे जाऊन काम मागितलं तर कदाचित काहीतरी काम नक्की मिळेल. अशा प्रकारे संध्याकाळी साधारण 4 वाजण्याच्या सुमारास रामू गणपतच्या घरी जातो. गणपत आपल्या बैठकीत बसून हुक्का पित असतो. रामू त्याला म्हणतो, जमीनदार साहेब, शेतात काही काम असेल तर मला सांगा, मी काम करायला तयार आहे. तेव्हा गणपत म्हणतो, तू अगदी योग्य वेळी आला आहे. 2 दिवसापूर्वी माझा एक नोकर काम सोडून गेला आहे. तू माझ्या शेतात काम करू शकतोस. मी तुला महिन्याला चांगला पगार देईल. हे ऐकताच रामू खूप आनंदी होतो. रामूच्या मनात विचार येतो की त्याला पुन्हा काम मिळाले आहे आणि आनंदाने तो आपल्या घरी परततो. घरी आल्यानंतर तो आपल्या 3 मुलींना म्हणतो, बेटींनो, मला पुन्हा काम मिळालं आहे. उद्यापासून मी गणपतच्या शेतात काम सुरू करणार आहे आणि लवकरच आता आपली गरिबी दूर होईल. अशा प्रकारे रामू गणपतच्या शेतात मजुरीचे काम सुरू करतो. पण काही दिवस उलटल्यानंतर 10 फेब्रुवारी 2026ची तारीख येते. सकाळी साधारणपणे 8 वाजण्याची वेळ असते. रामूच्या दोन्ही धाकट्या मुली राणी आणि पूजा शाळेत जाण्यासाठी तयार होतात आणि त्या दोघी शाळेमध्ये निघून जातात. त्याचवेळी रामू आपल्या मोठ्या मुली सोनालीला म्हणतो, सोनाली, आज शेतात खूप जास्त काम आहे आणि माझी तब्येत देखील ठीक नाही. काम जास्त असल्यामुळे मी आणखी आजारी पडू शकतो. तू आज माझ्यासोबत जमीनदाराच्या शेतात चल. आपण दोघे मिळून काम लवकर पूर्ण करू. सोनाली म्हणते, बाबा, काही हरकत नाही, मी तुमच्यासोबत शेतात कामाला येते. अशा प्रकारे साधारणपणे अर्ध्या तासानंतर रामू आणि त्यांची मुलगी सोनाली दोघेही गणपतच्या शेतात कामासाठी जातात. दोघेही शेतात जाऊन काम सुरू करतात. साधारण 1 तासांचा वेळ निघून जातो आणि इतका वेळ झाल्यानंतर गणपत देखील शेतामध्ये येतो. गणपत पाहतो की आज रामू एकटा शेतात आलेला नाही, तर त्याच्यासोबत त्याची मुलगी सोनाली देखील आली आहे. आणि जशी गणपतची नजर सोनालीच्या सौंदर्यावर पडते तसे तिचे रूप पाहून त्याच्या मनामध्ये वाईट विचार येऊ लागतात. गणपत आपल्या मनात विचार करू लागतो, इतकी सुंदर मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाही. ही मुलगी कोणत्याही परिस्थितीत मला मिळवावीच लागेल. जेव्हा असे विचार गणपतच्या मनात सुरू असतात तेव्हाच तो आपला नोकर रामूला आवाज देतो. रामू देखील त्याच्याकडे धावत धावत जातो. त्यानंतर गणपत रामूला म्हणतो, रामू, आज माझी शेतात बसून दारू पिण्याची इच्छा आहे, पण इथे दारू आणण्यासाठी दुसरा कुणी माणूस नाही. हे ऐकताच रामू म्हणतो, अहो मालक, ही काही सांगण्यासारखी गोष्ट आहे का? मीच तुमच्यासाठी दारू घेऊन येतो. अशा प्रकारे मालक गणपत रामूला काही पैसे देतो आणि रामू दारू आणण्यासाठी शेतातून बाहेर पडतो.
दारूचे दुकान तिथून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर असते आणि रामू पायी तिकडे निघून जातो. जसा रामू दारू आणण्यासाठी निघून जातो तसे शेतात सोनाली पूर्णपणे एकटी राहते. दुसरीकडे गणपत आपल्या मनात विचार करू लागतो, शेतात दूरपर्यंत कुणी नाही, हीच योग्य संधी आहे, या मुलीचा गैरफायदा घ्यायला हवा. असे विचार करून गणपत आपल्या शेतातील खोलीत जातो. त्या खोलीत चारा कापण्यासाठी वापरली जाणारी विळी ठेवलेली असते. गणपत ती विळी उचलतो आणि विळी हातात घेऊन थेट सोनालीजवळ येतो. सोनालीला काही समजण्याआधीच गणपत तिच्या गळ्यावर विळी ठेवतो आणि तिला धमकी देतो, जर तू ओरडण्याचा प्रयत्न केला तर इथे तुझा गळा कापून टाकीन. ही धमकी ऐकताच बिचारी सोनाली घाबरून जाते. ती काही बोलण्याचा किंवा विचार करण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. त्यानंतर गणपत तिला म्हणतो, माझ्या शेतातील खोलीत तुला माझ्यासोबत यावं लागेल. अशा प्रकारे गणपत सोनालीला घेऊन त्या खोलीमध्ये जातो. खोलीचे दार बंद केले जाते. त्यानंतर गणपत सोनालीचा ओढणी खेचून घेतो आणि त्याच ओढणीने तिचे हातपाय बांधतो. जवळच एक कापड पडलेलं असतं. ते कापड तिच्या तोंडात कोंबलं जातं आणि त्यानंतर गणपतचे घृणास्पद कृत्य सुरू होते. तो सोनालीवर अत्याचार करू लागतो. सोनालीच्या इच्छेविरुद्ध तिचा गैरफायदा तो घेतो. हे सर्व तोपर्यंत सुरू राहते जोपर्यंत त्याची इच्छा पूर्ण होत नाही. दुसरीकडे सोनाली त्याच्यासमोर हात जोडत राहते. ती वारंवार त्याला विनवणी करत राहते, माझ्यासोबत असे करू नका. पण गणपत थांबण्यास तयार नसतो. तो सतत तिचा गैरफायदा घेत राहतो आणि जशी त्याची इच्छा पूर्ण होते त्यानंतर तो सोनालीला धमकावू लागतो. तो म्हणतो, जर तू ही गोष्ट कोणालाही सांगितलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही. इतकेच नाही तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाला देखील संपवून टाकेन. अशा प्रकारच्या धमक्या ऐकून मुलगी सोनाली खूप घाबरते आणि ती पूर्णपणे गप्प राहते. त्यानंतर गणपत तिला म्हणतो, आता पुन्हा शेतात जाऊन काम कर. आणि अशा प्रकारे सोनाली पुन्हा शेतात जाऊन काम करायला सुरुवात करते. साधारण 20 ते 25 मिनिटं झाल्यानंतर रामू दारू घेऊन शेतात परत येतो. शेतात आल्यानंतर गणपत त्याच्याकडून दारू घेतो आणि शेतात बसून दारू प्यायला सुरुवात करतो. काही वेळानंतर गणपत रामूला देखील आवाज देतो. रामूची सर्वात मोठी कमजोरी दारूच असते. रामू देखील त्याच्याकडे येतो आणि गणपत त्याला दारू प्यायला देतो. रामूही त्याच्यासोबत बसून दारू पिऊ लागतो. साधारण अर्धा तास उलटून जातो आणि गणपत जाणीवपूर्वक रामूला जास्त दारू पाजतो, ज्यामुळे रामूला जोरदार नशा होते. पण दुसरीकडे सोनाली आपल्या वडिलांना काही सांगत नाही. ती शांतपणे शेतात काम करत राहते. सोनालीच्या मनात एकच विचार सुरू असतो, जर तिने ही गोष्ट कोणाला सांगितली तर तिच्या वडिलांची बदनामी होईल आणि कदाचित हा जमीनदार त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच इजा पोहोचवेल. असे विचार आता तिच्या मनात येऊ लागतात आणि त्यामुळे ती बिचारी खूप जास्त घाबरलेली असते. याच कारणामुळे ती पूर्णपणे शांत राहते. शेवटी 1-2 तास उलटल्यानंतर गणपत आपल्या गावात परत निघून जातो आणि संध्याकाळी साधारण 6 वाजण्याच्या सुमारास सोनाली आपल्या वडिलांना घेऊन घरी परत येते. पण ती ना आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगत नाही, ना ती आपल्या दोन्ही धाकट्या बहिणींना देखील काही सांगत नाही. ही तिची सर्वात मोठी चूक ठरते आणि या चुकीमुळे पुढे आणखी मोठी घटना घडणार होती. अशा प्रकारे दिवस पुढे सरकत राहतात. काही दिवस उलटून गेल्यानंतर 17 फेब्रुवारी 2026 तारीख येते. सकाळी साधारण 8 वाजण्याची वेळ असते. रामू आणि त्याचे संपूर्ण कुटुंब घरामध्ये बसलेले असते. त्याचवेळी जमीनदार गणपत रामूच्या घरी येतो आणि जसा गणपत घरामध्ये प्रवेश करतो तशी त्याची नजर रामूच्या दोन्ही लहान मुलींवर पडते. राणी आणि पूजा यांच्याकडे तो आता विचित्र नजरेने पाहू लागतो. गणपत आपल्या मनात विचार करू लागतो, रामूच्या दोन्ही धाकट्या मुली देखील खूप सुंदर आहे. या मुलींनाही कोणत्याही परिस्थितीत मिळवले पाहिजे, असे विचार आता त्याच्या मनामध्ये येऊ लागतात. त्यानंतर गणपत रामूला म्हणतो, रामू आज देखील शेतात खूप काम आहे. तू आज तुझी मुलगी सोनालीला शेतात घेऊन ये. काम पूर्ण झाल्यावर तुम्ही दोघे परत जाऊ शकता. हे बोलून गणपत तिथून निघून जातो. पण त्याचवेळी रामू आपल्या मोठ्या मुली सोनालीला म्हणतो, सोनाली आजही तुला माझ्यासोबत शेतात यावं लागेल. आज काम खूप जास्त आहे. पण सोनाली आपल्या वडिलांना स्पष्टपणे नकार देते. ती म्हणते, आम्ही आज शेतात जाणार नाही. माझी तब्येत थोडी बरी नाही म्हणून मी आज येऊ शकत नाही.
तेव्हा रामू म्हणतो, ठीक आहे, तू आज आराम कर. पण लगेचच तो आपली धाकटी मुलगी राणीला म्हणतो, राणी, आज तू शाळेत जाऊ नको. आज तुला माझ्यासोबत जमीनदाराच्या शेतात यावं लागेल. आज शेतामध्ये खूप जास्त काम आहे. सोनाली जसं हे ऐकते तशी ती वडिलांना म्हणते, बाबा, तुम्ही एकटे शेतात जा, राणीला का घेऊन जात आहात? तेव्हा रामू म्हणतो, राणीला देखील कामाची सवय लागली पाहिजे. पुढे जाऊन तिला देखील मजुरीच करावी लागेल. आणि अशा प्रकारे रामू राणीला घेऊन शेतामध्ये जातो. पण दुसरीकडे सोनालीच्या मनात भीती निर्माण होते. ती विचार करू लागते की राणीसोबत काही चुकीचे घडू नये. पण पुढे घडणारही तेच असते. अशा प्रकारे रामू राणीला घेऊन शेतामध्ये पोहोचतो. दोघेही कामामध्ये व्यस्त होतात. काही वेळानंतर गणपत देखील शेतात येतो. गणपत पाहतो की आज सोनाली नाही आली, तर तिच्या जागी राणी आली आहे. आणि जशी त्याची नजर राणीवर पडते तसे तिचे सौंदर्य पाहून त्याच्या मनात पुन्हा वाईट विचार येऊ लागतात. गणपत त्याचवेळी आपल्या मित्राला फोन करतो. त्याच्या मित्राचे नाव सुरेश असते. तो सुरेशला म्हणतो, आज शेतात बसून दारू पिणार आहोत. तू जवळच्या दुकानातून दारू घेऊन माझ्या शेतामध्ये ये. सुरेश लगेच घरातून मोटरसायकल घेऊन निघतो. तो घरात दारू विकत घेतो आणि थेट गणपतच्या शेतात पोहोचतो. त्यानंतर गणपत आणि सुरेश दोघेही बसून दारू पिऊ लागतात. जशी गणपतला जोरदार नशा चढते, तो सुरेशला म्हणतो, आज रामूची मुलगी राणी शेतात आली आहे आणि आज तिचा मी गैरफायदा घेणार आहे. हे ऐकून सुरेश म्हणतो, हे योग्य नाही. ती आपल्या नोकराची मुलगी आहे. ती आपल्या मुलीसारखी आहे. पण गणपत आपल्या मित्राचे काही देखील ऐकत नाही. तो त्याचवेळी रामूला आवाज देतो. रामू धावत त्यांच्याजवळ जातो. गणपत त्याला म्हणतो, ये, आमच्यासोबत बसून दारू पी. रामूला आधी दारूचे व्यसन असते. तोही त्यांच्याजवळ बसतो आणि दारू प्यायला सुरुवात करतो. पण गणपत खूप धूर्त माणूस असतो. तो हळूहळू रामूला जास्तीत जास्त दारू पाजू लागतो. साधारण 20 ते 25 मिनिटानंतर रामूला इतकी नशा होते की त्याला काही समजत नाही. तो कुठे आहे, काय करत आहे याचीही त्याला भान राहत नाही आणि काही वेळातच तो गाढ झोपी जातो. रामू झोपताच गणपत आपला मित्र सुरेशला म्हणतो, चल आता तिचा गैरफायदा घेऊया. सुरुवातीला सुरेश तयार नसतो, पण गणपत त्याला पटवून देतो आणि शेवटी सुरेश देखील त्याच्यासोबत तयार होतो. त्यानंतर गणपत आणि सुरेश दोघेही राणीजवळ जातात. गणपत हातातील शेतातील विळी असते, कारण ती नेहमी त्याच्या खोलीमध्ये ठेवलेली असते. दोघेही राणीजवळ पोहोचतात आणि गणपत तिच्या गळ्यावर विळी ठेवतो. तो तिला धमकावतो, जर तू ओरडलीस तर तुला इथे संपून टाकेल. हे ऐकून राणी खूप घाबरते. तिला समजत नाही की तिच्यासोबत काय होणार आहे आणि त्यानंतर दोघेही तिला शेतातील खोलीत घेऊन जातात. खोलीचे दार बंद केले जाते. त्यानंतर गणपत आणि सुरेश दोघेही राणीवर अत्याचार करू लागतात. दोघेही तिच्या इच्छेविरुद्ध तिचा गैरफायदा घेतात. हे सर्व तोपर्यंत सुरू राहते जोपर्यंत त्यांच्या वाईट इच्छा पूर्ण होत नाही. दुसरीकडे राणी त्यांच्यासमोर हात जोडत राहते. ती सतत विनवण्या करत राहते. ती म्हणते, माझ्यासोबत असे करू नका, माझ्यावर दया करा. पण ते दोघेही थांबण्यास तयार नसतात. ते तिचे म्हणणे पूर्णपणे दुर्लक्षित करतात आणि बराच वेळ तिच्यावर अत्याचार करत राहतात. शेवटी जेव्हा त्यांचे उद्दिष्ट पूर्ण होतं तेव्हा ते राणीला धमकावू लागतात. ते म्हणतात, ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. जर तू कोणाला सांगितली तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपून टाकू. अशा प्रकारच्या धमक्या दिल्यानंतर राणी पूर्णपणे घाबरून जाते आणि ती गप्प राहते. त्यानंतर गणपत आणि सुरेश दोघेही मोटारसायकलवर बसून गावात परत निघून जातात. अशा प्रकारे 3-4 तासांचा वेळ निघून जातो आणि जशी रामूची नशा उतरू लागते तशी राणी आपल्या वडिलांना घेऊन गावात परत येते. गावात आल्यानंतर ती आपली मोठी बहीण सोनालीला भेटते आणि सोनालीला पाहताच ती रडू लागते. ती हुंदके देत संपूर्ण घटना आपल्या बहिणीला सांगते. राणी सोनालीला म्हणते, गणपत आणि सुरेश या दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. हे ऐकताच सोनालीला खूप राग येतो. तिला काही दिवसांपूर्वी स्वतःसोबत घडलेली घटना आठवते. ती मनात ठरवते की वडिलांची नशा उतरल्यानंतर ती त्यांना सर्व काही सांगणार आहे. त्यानंतर संध्याकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास रामूची नशा पूर्णपणे उतरते. तेव्हा सोनाली आपल्या वडिलांजवळ जाते आणि त्यांना संपूर्ण सत्य सांगते. ती सांगते की काही दिवसांपूर्वी गणपतने तिच्यावर अत्याचार केले होते.
त्यानंतर राणी देखील रडत रडत आपली संपूर्ण कहाणी सांगते. रामू आपल्या दोन्ही मुलींचे बोलणे ऐकतो आणि त्यानंतर म्हणतो, ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. मी त्या दोघा जमीनदारासोबत बोलून पाहतो. जर काही मार्ग निघाला तर ठीक, नाहीतर मी थेट पोलीस ठाण्यात जाईल. हे ऐकून दोन्ही मुली थोड्या शांत होतात. त्यानंतर रामू त्यांना बराच वेळ समजावतो. तो पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत राहतो, या विषयाबद्दल कुणासोबत देखील बोलू नका. अशा प्रकारे रात्र निघून जाते आणि दुसरा दिवस उजाडतो. सकाळी साधारणपणे 9 वाजण्याच्या सुमारास रामू घराबाहेर पडतो आणि थेट गणपतच्या घरी पोहोचतो. गणपत आपल्या बैठकीत बसून हुक्का पित असतो. रामू त्याला म्हणतो, गणपत, तू माझ्या मुलींसोबत खूप चुकीचं वागला आहे. तू त्यांच्यावर अत्याचार केले आहे आणि सुरेशनेही माझी मुलगी राणीसोबत चुकीचे कृत्य केले आहे. हे ऐकताच गणपत काही क्षणांसाठी घाबरतो, पण लगेचच स्वतःला सावरतो. त्याचवेळी रामू त्याला म्हणतो, मी आत्ताच पोलीस ठाण्यात जाणार आहे आणि तुमच्या दोघांविरुद्ध तक्रार देणार आहे. हे ऐकताच गणपत त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागतो. तो म्हणतो, जे काही घडलं ते नशेमध्ये घडलं, माझ्याकडून चूक झाली. पण रामू म्हणतो, मी आता थेट पोलिसांकडे जाणार आहे. तेव्हा गणपत त्याचा हात पकडतो आणि त्याला घरातील एका खोलीमध्ये घेऊन जातो. त्यानंतर तो आपल्या तिजोरीचे कुलूप उघडतो आणि त्यातून मोठी रक्कम बाहेर काढतो. तो ती रक्कम रामूसमोर ठेवतो आणि म्हणतो, तुझ्या मुलींचा सन्मान परत येऊ शकत नाही, पण या पैशामुळे तुझे आयुष्य बदलू शकते. ते पैसे पाहून रामूच्या मनात लालसा निर्माण होते. तो विचार करू लागतो, जे घडले ते परत बदलता येणार नाही, पण या पैशांमुळे आपली गरिबी दूर होऊ शकते. आणि याच ठिकाणी रामू मोठी चूक करतो. तो शांत होतो आणि पैशांच्या मोहामध्ये अडकतो. पण गणपत पुढे रामूच्या तिन्ही मुलींविरुद्ध आणखी एक वाईट कांड करणार होता. याची रामूला अजिबात देखील कल्पना नसते. अशा प्रकारे रामू ते सर्व पैसे घेऊन थेट आपल्या घरी परततो. घरी आल्यानंतर तो ते पैसे लपून ठेवतो. त्यानंतर त्या पैशांपैकी काही पैसे तो घेतो आणि पुन्हा घराबाहेर पडतो. रामू थेट दारूच्या दुकानात जातो. तिथून दारू विकत घेतो आणि परत घरी येतो. घरी आल्यानंतर तो बसून दारू प्यायला सुरुवात करतो. त्याचवेळी मुलगी सोनाली, राणी आणि पूजा आपल्या वडिलांना विचारू लागतात, त्या दोघा जमीनदारासोबत तुम्ही काय बोलला? पण रामू आपल्या मुलींना म्हणतो, जे काही घडलं ते नशेत घडलं, त्यांची काही चूक नाही. हे ऐकताच त्या तिन्ही बहिणी संतापून जातात. त्यानंतर रामू त्यांना समजावत म्हणतो, मला भरपूर पैसे मिळाले आहे. ते पैसे मी घरात ठेवले आहे. त्या पैशांमुळे आपले आयुष्य सुधारू शकते. आपण त्या जमीनदारांचे काही बिघडवू शकत नाही. हे ऐकल्यानंतर तिन्ही बहिणी दुसऱ्या खोलीत जातात. सोनाली आपल्या वडिलांना म्हणते, आपल्या वडिलांनी आपला सौदा केला आहे. आता पुढे ते दोघे जमीनदार पुन्हा आपल्या घरी येतील आणि पुन्हा आपल्यावर अन्याय करतील. तेव्हा राणी म्हणते, यामध्ये फक्त त्या दोघांची चूक नाही, सर्वात मोठी चूक आपल्या वडिलांची आहे. त्यांच्या निर्णयामुळे आपल्या आयुष्यात हे संकट आले. अशा प्रकारे तिन्ही बहिणी खूप दुःखी आणि संतप्त होतात. त्या घरात वेगवेगळ्या वस्तू शोधू लागतात. पूजा स्वयंपाकघरातील एक चाकू घेते. सोनाली घरात ठेवलेली कुऱ्हाड घेते आणि राणी आपल्या हातात काठी घेते. त्यानंतर तिघेही त्या खोलीकडे जातात जिथे रामू बसून दारू पित असतो. त्यावेळी सोनाली काहीही विचार करत नाही. ती हातातील कुऱ्हाडीने रामूवर वार करते. रामू खाली कोसळतो. त्यानंतर पूजा ही चाकूने त्याच्यावर वार करते आणि अशा प्रकारे तिन्ही बहिणी मिळून आपल्या वडिलांचा खून करतात. त्यानंतर त्या तिथून निघून जातात. काही वेळानंतर तिन्ही बहिणी थेट पोलीस ठाण्यात पोहोचतात. पोलीस ठाण्यात जाऊन त्या स्वतःहून शरणागती पत्करतात. त्यानंतर पोलीस सोनालीला विचारतात, तुम्ही तुमच्या वडिलांचा खून का केला? तेव्हा सोनाली संपूर्ण घटना पोलिसांना सांगते. ती स्वतःसोबत घडलेली घटना सांगते, राणीसोबत घडलेली घटना सांगते आणि त्यानंतर सर्व गोष्टी पोलिसांसमोर मांडल्या जातात. त्यानंतर पोलीस तिन्ही बहिणींविरुद्ध गुन्हा दाखल करतात. पण दुसरीकडे पोलीस गणपत आणि सुरेश यांना देखील अटक करतात आणि त्यांच्या विरोधात देखील पुढील कायदेशीर कारवाई सुरू करतात. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.